Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. We are going to learn the words that start with W, and our first word is wage. It's wage. Wage means मजुरी किंवा वेतन. Wage means मजुरी किंवा वेतन. They are only demanding a fair wage. They are only demanding a fair wage. ते फक्त योग्य वेतनाची मागणी करत आहेत. Waist. Waist कंबर किंवा कमर. She has a very small waist. She has a very small waist. तिची कंबर खूप लहान आहे. Wait. Wait. वाट पाहत बसणे, प्रतीक्षा करणे किंवा थांबणे. Wait means वाट पाहत बसणे, प्रतीक्षा करणे किंवा थांबणे. Wait here, I'll be back in a few minutes. Wait here, I'll be back in a few minutes. इथे थांबा, मी काही मिनिटात परत येतो. Wake. Wake. जागे होणे, जाग येणे. Wake means जागे होणे किंवा जाग येणे म्हणजे झोपेतून उठणे, जागे होणे. म्हणजे एखाद्याला जागे करणे किंवा एखाद्याला झोपेतून उठवणे means wake. Will you wake her up? Will you wake her up? तू तिला उठवशील का? Walk. Walk. चालणे, फिरणे. Walk, फिरणे. They both went for a walk. They both went for a walk. ते दोघे फिरायला गेले किंवा ते दोघे चालायला गेले. Wall. Wall. भिंत. There is a high wall around the prison. There is a high wall around the prison. तुरुंगाभोवती एक उंच भिंत आहे. Wallet. Wallet. पाकिट. She gifted him a new wallet. She gifted him a new wallet. तिने त्याला एक नवीन पाकिट भेट दिले. Walnut. Walnut. Acorn. Walnut. Acorn. Eating walnuts is good for health. Eating walnuts is good for health. अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले असते. Wander. Wander means भटकणे किंवा भरकटणे. Wander means भटकणे किंवा भरकटणे means एखादी दिशा किंवा एखादा हेतू न ठरवता हळूहळू चालत जाणे, विनाकारण भटकणे, रमतगमत चालणे, हिंडणे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या एखाद्या ठिकाणापासून किंवा इतर लोक तुमच्या बरोबर असलेल्या ठिकाणापासून दूर जाणे, भरकटणे means wander. Don't let your mind wander. Don't let your mind wander. तुमचे मन भटकू देऊ नका. Warden. Warden means रक्षक किंवा अधीक्षक म्हणजे नियम पाळले जातात की नाही हे पाहण्याचे किंवा एखाद्या ठिकाणच्या लोकांची काळजी घेण्याचे काम करणारा माणूस means रक्षक, अधीक्षक means warden. The warden of that orphanage treats everyone very well. The warden of that orphanage treats everyone very well. त्या अनाथाश्रमाचा वॉर्डन सर्वांशी खूप चांगले वागतो किंवा त्या अनाथाश्रमाचा रक्षक सर्वांशी खूप चांगले वागतो. Wardrobe. Wardrobe means कपडे हँगरला टांगून ठेवायचे मोठे कपाट. He hung his suit in the wardrobe. He hung his suit in the wardrobe. त्याने त्याचं सूट कपाटात टांगला. Warm. Warm. उबदार, कोमट किंवा गरम. Warm means उबदार, कोमट किंवा गरम. She drinks warm water. She drinks warm water. ती कोमट पाणी पिते किंवा ती गरम पाणी पिते. Warn. Warn means चेतावणी देणे, ताकीद देणे किंवा सूचना देणे. Warn means ताकीद देणे, सूचना देणे किंवा चेतावणी देणे म्हणजे एखाद्याला एखाद्या असलेल्या किंवा येऊ शकणाऱ्या धोक्याची किंवा वाईट गोष्टीची त्याला टाळता यावी म्हणून पूर्वसूचना देणे, इशारा देणे, सावध करणे means warn. My sister warned me not to mess up. My sister warned me not to mess up. माझ्या बहिणीने मला गोंधळ करू नकोस अशी ताकीद दिली. Warning. Warning means पूर्वसूचना, ताकीद किंवा सूचना. You cannot move without warning. You cannot move without warning. तुम्ही इशारा दिल्याशिवाय हालचाल करू शकत नाही किंवा तुम्ही पूर्वसूचना दिल्याशिवाय हालचाल करू शकत नाही. Warranty. Warranty means हमी. This television has a full 2-year warranty. This television has a full 2-year warranty. या टेलिव्हिजनला पूर्ण 2 वर्षांची वॉरंटी आहे किंवा या टीव्हीला पूर्ण 2 वर्षांची वॉरंटी आहे. Warrior.
वॉरियर मीन्स सैनिक, योद्धा किंवा वीर. वॉरियर मीन्स सैनिक, योद्धा किंवा वीर. दॅट यंग मॅन इज अ ब्रेव वॉरियर. दॅट यंग मॅन इज अ ब्रेव वॉरियर. तो तरुण एक शूर योद्धा आहे. वॉश, वॉश, धुणे. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. जेवण्यापूर्वी हात धुवा. वेस्टेज, वेस्टेज मीन्स अपव्यय. वेस्टेज मीन्स अपव्यय म्हणजे निष्काळजीपणाने एखादी गोष्ट उधळपट्टी करून वापरणे किंवा उधळपट्टी केलेली गोष्ट, फुकट किंवा वाया घालवलेला माल मीन्स वेस्टेज, अपव्यय. टू मच वेस्टेज इज नॉट गुड. टू मच वेस्टेज इज नॉट गुड. जास्त अपव्यय चांगला नाही. वेस्ट, वेस्ट, अपव्यय करणे, वाया घालवणे. वेस्ट मीन्स अपव्यय करणे किंवा वाया घालवणे. यू आर वेस्टिंग युअर टाइम. यू आर वेस्टिंग युअर टाइम. तू तुझा वेळ वाया घालवत आहेस. वॉच, वॉच, नजर ठेवणे, बघणे, लक्ष ठेवणे किंवा घड्याळ. वॉच मीन्स नजर ठेवणे, बघणे, लक्ष ठेवणे किंवा घड्याळ. शी वॉज वॉचिंग टीव्ही. शी वॉज वॉचिंग टीव्ही. ती टीव्ही पाहत होती. वॉच ऑन इट. वॉच ऑन इट. त्यावर लक्ष ठेवा. वॉचमन, वॉचमन, चौकीदार किंवा पहारेकरी. वॉचमन मीन्स चौकीदार किंवा पहारेकरी. द वॉचमन गार्ड्स द बिल्डिंग. द वॉचमन गार्ड्स द बिल्डिंग. चौकीदार इमारतीचे रक्षण करतो. गार्ड म्हणजे रक्षक किंवा गार्ड म्हणजे रक्षण करणे, काळजी घेणे. नेक्स्ट वर्ड वॉटर. वॉटर, पाणी, जल. ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. एक ग्लास पाणी प्या. वीक, वीक, कमजोर, कमकुवत, अशक्त. एव्हरी पर्सन हॅज अ वीक साइड. एव्हरी पर्सन हॅज अ वीक साइड. प्रत्येक व्यक्तीची एक कमकुवत बाजू असते. वीकनेस, वीकनेस, अशक्तपणा, कमजोरी. वीकनेस मीन्स अशक्तपणा, कमजोरी. He thinks crying is a sign of weakness. He thinks crying is a sign of weakness. त्याला वाटते की रडणे हे कमजोरीचे लक्षण आहे. Wealth, wealth, दौलत, संपत्ती. Wealth is nothing without health. Wealth is nothing without health. आरोग्याशिवाय संपत्ती काहीच नाही. Weapon, weapon, शस्त्र, हत्यार. Weapon means शस्त्र, हत्यार. He always carries a weapon with him. He always carries a weapon with him. तो नेहमी सोबत एक शस्त्र घेऊन जातो. Wear, wear means कपडे घालणे किंवा दागिने चढवणे. Wear means कपडे घालणे किंवा दागिने चढवणे. म्हणजे कपडे घालणे, दागिने वगैरे घालणे किंवा परिधान करणे, भरणे, लपेटणे means wear. He was wearing a suit and tie. He was wearing a suit and tie. त्याने सूट आणि टाय घातला होता. Weather, weather, हवामान. What is the weather like where you are? What is the weather like where you are? तुम्ही जिथे आहात तिथे हवामान कसे आहे? Weave, weave means विणणे. Weave, विणणे. She weaves a sweater. She weaves a sweater. ती स्वेटर विणते. Weave means विणणे. Weed, weed, गवत, तण. Weed means गवत, तण. The garden was full of weed. The garden was full of weed. बाग गवताने भरलेली होती किंवा बाग तणाने भरलेली होती. Week, week, आठवडा. She went to Pune last week. She went to Pune last week. ती गेल्या आठवड्यात पुण्याला गेली होती. Weekend, weekend means शनिवार रविवार किंवा आठवड्याच्या शेवटी. Weekend means शनिवार रविवार किंवा आठवड्याच्या शेवटी. What are you doing this weekend? What are you doing this weekend? या आठवड्याच्या शेवटी तुम्ही काय करत आहात किंवा या शनिवारी रविवारी तुम्ही काय करत आहात? Weep, weep means रडणे. She was weeping alone. She was weeping alone. ती एकटी रडत होती. Weigh, weigh means वजन करणे किंवा वजन असणे. Weigh means वजन करणे किंवा वजन असणे. म्हणजे एखादी गोष्ट किती जड आहे हे वजन काट्यावर मोजणे, वजन करणे किंवा तोलणे म्हणजे weigh किंवा विशिष्ट वजन दाखवणे, विशिष्ट वजन असणे किंवा वजन होणे means weigh.
शी वेज herself every week. शी वेज herself every week. ती दर आठवड्याला स्वतःचे वजन करते. वेट वेट वजन, वजनदारपणा किंवा भार. वेट मीन्स वजन, वजनदारपणा किंवा भार. Her weight is 68 kg. Her weight is 68 kg. तिचे वजन 68 किलो आहे. Weird weird विचित्र विलक्षण. Weird विचित्र विलक्षण. Her behavior was really weird. Her behavior was really weird. तिचे वागणे खरोखरच विचित्र होते. West west पश्चिम. She lives in the west of the city. She lives in the west of the city. ती शहराच्या पश्चिमेला राहते. वेस्टर्न वेस्टर्न पाश्चिमात्य पाश्चात्य. वेस्टर्न मीन्स पाश्चिमात्य, पाश्चात्य म्हणजे जगातील पश्चिमेकडील भाग, विशेषतः युरोप, उत्तर अमेरिका या देशांशी संबंधित. पाश्चिमात्य किंवा पश्चिमी मीन्स वेस्टर्न. शी लाइक्स टू वेअर वेस्टर्न क्लोथ्स. शी लाइक्स टू वेअर वेस्टर्न क्लोथ्स. तिला पाश्चात्य कपडे घालायला आवडते. वेट वेट भिजलेला ओला. ड्राय युअर वेट हिअर. ड्राय युअर वेट हिअर. तुमचे ओले केस सुकवा. व्हॉटेवर व्हॉटेवर काहीही किंवा जे काही. व्हॉटेवर मीन्स काहीही, जे काही म्हणजे कोणताही, काहीही, प्रत्येक, कोणतीही गोष्ट, प्रत्येक गोष्ट, हवे ते किंवा जे काय मिळेल ते मीन्स व्हॉटेवर. यू कॅन से व्हॉटेवर यू लाईक. यू कॅन से व्हॉटेवर यू लाईक. तुम्हाला जे आवडते ते म्हणू शकता. वीट वीट मीन्स गहू. वी ईट वीट चपाती. वी ईट वीट चपाती. आम्ही गव्हाची चपाती खातो. व्हील व्हील चाक, चक्र. माय बॅग गॉट स्टक इन द व्हील ऑफ माय बायसिकल. माय बॅग गॉट स्टक इन द व्हील ऑफ माय बायसिकल. माझी बॅग माझ्या सायकलच्या चाकात अडकली. वेन वेन मीन्स कधी, केव्हा किंवा जेव्हा. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल कधी किंवा केव्हानी, तेव्हा वेनचा यूज करायचा आहे किंवा जेव्हा म्हणजे सुद्धा वेन. वेन डिड शी गो. वेन डिड शी गो. ती कधी गेली किंवा ती केव्हा गेली. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. संडे इज अ डे वेन आय कॅन रिलॅक्स. संडे इज अ डे वेन आय कॅन रिलॅक्स. रविवार हा असा दिवस आहे जेव्हा मी आराम करू शकतो. वेनेवर वेनेवर मीन्स केव्हाही किंवा जेव्हा जेव्हा. वेनेवर केव्हाही, जेव्हा जेव्हा म्हणजे कोणत्याही वेळी, कधीही, जेव्हा असेल तेव्हा किंवा हवे तेव्हा मीन्स वेनेवर. यू कॅन रेंट माय कार वेनेवर यू वॉन्ट. यू कॅन रेंट माय कार वेनेवर यू वॉन्ट. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही माझी गाडी भाड्याने घेऊ शकता. वेअर वेअर मीन्स कुठे, कोठे किंवा जिथे, जेथे. वेअर मीन्स कुठे, कोठे, जिथे किंवा जेथे म्हणजे उल्लेख केलेल्या ठिकाणी किंवा उल्लेख केलेल्या परिस्थितीत किंवा जिथे, जेथे, ज्यामध्ये किंवा ज्यात, जेथे, तेथे अशा अर्थाने वेअर या वर्डचा यूज करायचा आहे. आता सेंटेन्स बघा. वेअर कॅन आय बाय अ न्यूजपेपर. वेअर कॅन आय बाय अ न्यूजपेपर. मी वर्तमानपत्र कुठून खरेदी करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज द विलेज वेअर शी वॉज बॉर्न. दिस इज द विलेज वेअर शी वॉज बॉर्न. हे ते गाव आहे जिथे तिचा जन्म झाला. वेअर एव्हर मीन्स कुठेही, हवे तिथे. वेअर एव्हर मीन्स कुठेही, हवे तिथे, कोणत्याही ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी, सर्वत्र, सगळीकडे, सर्व ठिकाणी किंवा जिथे जिथे मीन्स वेअर एव्हर. ही गोज वेअर एव्हर आय गो. ही गोज वेअर एव्हर आय गो. मी जिथे जातो तिथे तो जातो. वेदर वेदर की किंवा की नाही किंवा. वेदर मीन्स की नाही किंवा म्हणजे दोन किंवा अधिक शक्यतांमधील निवड किंवा शंका व्यक्त करताना की हा जो वर्ड आपण वापरतो तो आपण वेदर असा यूज करायचा आहे. Whether you go or not, I will go. Whether you go or not, I will go.
तू जा किंवा नाही जा, मी जाईन. किंवा आपण असं बोलतो, तू जा की नको जाऊ, मी जाईन. विस्पर. विस्पर मीन्स कुजबुजणे. विस्पर, कुजबुजणे. What are you two girls whispering about? What are you two girls whispering about? तुम्ही दोघी कशाबद्दल कुजबुजत आहात?